बेसिक कॉन्सेप्ट काय आहे? इथे आपल्याकडे 3 रॉड्स आहेत आणि रॉडचा काय कॉन्सेप्ट होता आठवा? याचा सेंटर ऑफ मास त्याचा जॉमेट्रिकल सेंटर असतो. हा त्याचा जॉमेट्रिकल सेंटर आहे. आपण तिघांचे इंडिव्हिज्युअल घेऊन मग त्यांचे एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट घेत असतो. जसं आता या ठिकाणी याचा हा एक लाईन सेगमेंट आहे आणि आपण 10th स्टँडर्ड मध्ये कोऑर्डिनेट जॉमेट्रीला मिड पॉइंट फॉर्म्युला शिकला होता. x1 प्लस x2 अपॉन 2. तर इथे x1 प्लस x2 अपॉन 2 म्हणजे बघा याचा x कोऑर्डिनेट ऍक्च्युली 0 येतो आणि इकडून a/2 येतो. तर या तिघांच्या आधी इंडिव्हिज्युअल सेंटर ऑफ मासेस काढतात कारण हे 2D फिगर आहे, 1D नाही. 2D मध्ये आपण x आणि y सेपरेटली कॅल्क्युलेट करतो. आता इथे बघा काय येईल, 2a चा हाफ येईल, 2a चा हाफ इथं a येईल आणि इथे 0 येईल. या ठिकाणी पण बघा इथे a येतो आणि इथे a/2 येतो यांचे. आता आपल्या तिघांचे सेंटर ऑफ हे काढण्यासाठी सेंटर ऑफ मासचा एक्स कोऑर्डिनेट कसा काढतो आपण? mx1 3 आहेत ना इथे बघा m1. आता आपल्याला क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे? तिघांचे मासेस सेम आहेत, तर आपण याला m1 m2 लिहिण्यात काही पॉईंट नाही. सिमिलरली इथे mx2 आणि mx3 आणि खाली तिन्ही मासेसला ऍड केलं तर 3m येईल. ओव्हरऑल बघा इथून m कॉमन आउट होईल आणि या m सोबत कॅन्सल होईल. त्या तिघांचे x1 x2 x3 कोऑर्डिनेट बघा 0 a आणि a. ठीक आहे, तर वर काय बनला 2a, 0 a a 2a आणि खाली 3 आला. तर हा झाला याचा सेंटर ऑफ मास x कोऑर्डिनेट. त्याच्यानंतर सेंटर ऑफ मास फॉर y कोऑर्डिनेट. अगेन आता एक काम करा, m तर कॅन्सलच होणार आहे, y1 प्लस y2 प्लस y3 अपॉन 3. आता y कोऑर्डिनेट्स बघा ह्याचा a/2 आहे, परत a/2 आहे आणि इकडे 0 आहे. तर हा झाला a/3. तर ओव्हरऑल सेंटर ऑफ मास जो येईल या ॲज अ सिस्टीम 2a/3 a/3. ठीक आहे. आता हा जो क्वेश्चन होता तुम्हाला म्हणजे नंतर सांगेल, हा क्वेश्चन आहे MST CETचा. कधीचा आहे सर? 2025 लेटेस्ट क्वेश्चन. असे क्वेश्चन येतात. सीईटी मध्ये स्कोर करणं अवघड नाही. तुम्हाला बेसिक्स चांगले पाहिजे तुमचे, बस. त्याच्यामध्ये तुम्हाला एक्स कोऑर्डिनेट वाय कोऑर्डिनेट सेपरेट करून सॉल्व्ह करायचं असतं. चला नेक्स्ट. सेकंड क्वेश्चन. मी क्वेश्चन प्रिंटेड नाही टाकतो हा, तुम्हाला एक्सप्लेन करता येते मला. अन ऑब्जेक्ट ऑफ मास स्मॉल m. बघा एका ऑब्जेक्टचं जे मास 1 आहे ते स्मॉल m आहे, मूव्हिंग विथ व्हेलॉसिटी u. आता सुरुवातीच्या व्हेलॉसिटीला आपण इनिशियल व्हेलॉसिटी म्हणतो. तर याची जी इनिशियल व्हेलॉसिटी आहे ती u आहे, vi म्हणा ह्याला इनिशियल व्हेलॉसिटी. हा काय करतो? कोलाइड करतो. कोलाइड्स विथ दुसरा एक मास आहे. तो जो मास आहे स्टेशनरी ऑब्जेक्ट आहे. म्हणजे याचा अर्थ माहिती आहे की चला ह्याला v1 ह्याला v2 म्हणा वाटल्यास. याचा इनिशियल u होता, ह्याचा 0 असणार कारण हा रेस्टवर आहे. ठीक. आणि याचं जे मास आहे m2 ते आहे कॅपिटल M. हा मास या मासवरून कोलाइड होतो, हा रेस्टवर आहे, याला इनिशियल व्हेलॉसिटी आहे. आता पूर्ण कोलिजन थिअरी जी आपण शिकली होती ती चांगली अप्लाय करता आली पाहिजे. क्वेश्चन काय म्हणतो? अँड स्टॉप्स जस्ट आफ्टर द कोलिजन. आता कोण स्टॉप करणार? आता ऑलरेडी स्टॉप होता ना, सेकंड. फर्स्ट वाला जाऊन कोलाइड होणार. हा जो मास आहे इथं आपल्याला म्हणलंय इट स्टॉप्स आफ्टर कोलिजन. हा जाऊन थांबतो कोलिजन नंतर. तर तुम्हाला विचारले फाइंड कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन. आठवा कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन स्मॉल ई ने दाखवतो आपण. आता इथे तुमची पूर्ण थेरी कामाला येणार आहे. इट्स अ बेटर क्वेश्चन. पहिला उगा सुरुवात होती आपली. हा चांगला क्वेश्चन आहे. तुम्हाला याचे ऑप्शन्स देतो मी.
पहिला ऑप्शन स्मॉल एम अपॉन कॅपिटल एम प्लस स्मॉल एम, एम मायनस स्मॉल एम, एम प्लस एम, त्याच्यानंतर स्मॉल एम अपॉन कॅपिटल एम अँड 1. आपल्याला हे माहिती आहे कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन 1 केव्हा असतो, जेव्हा व्हेलॉसिटी ऑफ अप्रोच आणि व्हेलॉसिटी ऑफ सेपरेशन सेम होतात. ठीक आहे, आज मी हे व्हिडिओ शेअर करेल, एकदा बघून घ्या, खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेला आहे. आता पहा कॉन्सेप्ट काय होता, जेव्हा एक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टवर कोलाइड होतो तेव्हा कोलिजन दोन टाईपचा आहे, इलास्टिक अँड इनइलास्टिक. इलास्टिक मध्ये आपण कोणता प्रकार शिकला, परफेक्टली इलास्टिक. परफेक्टली इलास्टिक मध्ये काय आहे, व्हेलॉसिटी ऑफ अप्रोच म्हणजे जे इनिशियल व्हेलॉसिटी आहे टोटल दोघांची ॲज अ सिस्टीम, आणि व्हेलॉसिटी ऑफ सेपरेशन आफ्टर कोलिजन दोन्ही सेम होतात, म्हणून कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन ऑलवेज 1. आता इथे खूप जण 1 ला का कन्फ्यूज होतील, असू शकेल असं वाटतं खूप जणांना, पण इथे कुठेही असं म्हटलेलं नाही की दोघांच्या ह्याच्यामध्ये इलास्टिक कोलिजन आहे, असं कुठे म्हटलेलं नाही. सो 1 आन्सर तर डायरेक्ट नाही म्हणायचं. मेन मुद्दा काय आहे बघा, या ऑब्जेक्टला पहिल्यांदा व्हेलॉसिटी आहे, दुसऱ्याला नव्हती, म्हणजे दोघांच्या इनिशियल मध्ये पहिल्याला इनिशियल आहे, दुसऱ्याला नाही. ही कोणती सिच्युएशन आहे, बिफोर कोलिजन. आफ्टर कोलिजन काय होतं, पहिला स्टॉप होतो, म्हणजे त्याची फायनल व्हेलॉसिटी 0 होते. आता एखादा ऑब्जेक्ट जेव्हा रेस्ट ऑब्जेक्टवर दुसरा ऑब्जेक्ट कोलाइड होतो तेव्हा हा रेस्टवर थोडी राहील, याला एक व्हेलॉसिटी येईल, म्हणजे याला एक फायनल व्हेलॉसिटी येईल, ती दिलेली नाही. ती काढण्यासाठी काय वापरायचं, मी तुम्हाला सांगितलं एक पॉकेटवाला इक्वेशन. कोणत्या टाईपचं कोलिजन असो, आपण काय करतो, पहिल्यांदा मोमेंटम कन्झर्व करा. फर्स्ट स्टेप, कोलिजन कोणतेही असो, एक हक्काचं इक्वेशन असते, मोमेंटम कन्झर्वेशन. पी आय इज इक्वल टू पी एफ, पी इनिशियल इज इक्वल टू पी फायनल. दुसरं काय आहे, तुम्हाला कोलिजन झाल्यानंतर कायनेटिक एनर्जीमध्ये काय बदल होतो, आणि कायनेटिक एनर्जी तोपर्यंत वापरायचं नाही जोपर्यंत एनर्जी बद्दल काही विचारत नाहीत. दोन टाईपचे क्वेश्चन्स येतात, जसं आता इथे विचारलेला कोएफिशियंट ऑफ 3 टाईपचे येतात. एक तर म्हणतील सांगा पहिल्याची फायनल व्हेलॉसिटी काय होईल, तो एकदम नॉर्मल क्वेश्चन झाला. दुसऱ्यांदा काय विचारू शकतील, कायनेटिक एनर्जीचा लॉस किती झाला. आता कायनेटिक एनर्जीचा लॉस केव्हा होतो, इन इलास्टिक कोलिजन मध्ये. ठीक, आणि तिसरा क्वेश्चन येतो कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन, तो हाय टाईप 3 आहे. हा जेई मीन्स 2020 मध्ये आलेला क्वेश्चन आहे, आणि सेम क्वेश्चन आता 25 मध्ये सीईटीने घेतलाय. सीईटी बऱ्याचदा जेई मेन्सचे क्वेश्चन ॲज इट इज टाकते इकडे 4-5 वर्षाखालचे उचलून. त्याच्यामुळे पहिलं काम काय करणार आपण, मोमेंटम कन्झर्वेशन. बघा स्टेप 1 मध्ये या, इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम. काय असतं इनिशियल मोमेंटम, m1u1 प्लस m2u2, 9 स्टँडर्डला शिकलेले आपण हे. इथे m1v1 प्लस m2v2. आता m1 पहिल्याचा मास स्मॉल m, त्याची इनिशियल व्हेलॉसिटी u. सेकंडचा मास कॅपिटल M, त्याची इनिशियल व्हेलॉसिटी 0, कारण तो रेस्टवर होता. स्टेप बाय स्टेप पहा, काही अडचण येणार नाही, मास 0 होत नाही कोणाचंच. ठीक आहे, आफ्टर कोलिजन हा स्मॉल m राहील, पण हा 0 होतोय म्हणून सांगितलं बघा, स्टॉप्स आफ्टर कोलिजन, तो थांबतो. आणि इथे काय दिलेलं आहे, सेकंडचं मास कॅपिटल M आणि ह्याची व्हेलॉसिटी जी आहे ती आपल्याला माहिती नाही. आता बघा या इक्वेशन वरून आपण ही व्हेलॉसिटी काढू शकतो, आणि आपला ईचा फॉर्म्युला काय होता आठवा सगळ्यांनी, u1 मायनस u2. वर होता का खाली असते हे, हा, तर लक्षात घ्या इथे फॉर्म्युला आधी येतो v2 मायनस v1 आणि खाली u1 मायनस u2, हे 2 1 ची पोझिशन चेंज होते. तर हा कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन आहे. त्यासाठी आपल्याला v2 v1 u1 u2 सगळंच माहित पाहिजे, कॉन्सेप्ट एवढाच आहे. तर बघा इथून mu होईल, हा तर 0 होईल, आणि ते हा पण 0 होईल, इथे mv2 होईल. तर आपलं इक्वेशन बनेल mu इज इक्वल टू कॅपिटल M v2. ओके, तर याच्यावरून पहा v2 आपल्याला मिळाला, तो असेल mu अपॉन कॅपिटल M. हे कॅन्सल करू नका, दोन्ही मासेस वेगवेगळे आहेत. तर ही झाली पहिली कंडिशन. आपल्याला हाच मेन होता या पूर्ण क्वेश्चन मध्ये.
आता काय करायचं आहे? फायनली कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन काढायचं आहे. तर ई आहे V2 मायनस V1 U1 मायनस U2. V2 दॅट इज MU अपॉन कॅपिटल M. हे आता आपण काढला. V1 काय आहे? या केसमध्ये हे 0 आहे ना. V1 चा अर्थ फायनल वेलोसिटी ऑफ फर्स्ट ऑब्जेक्ट. जो कोलाइड झाला तो थांबला, त्याची फायनल वेलोसिटी 0 झाली. इथे कसं आहे? याला इनिशियल वेलोसिटी U1 होती, U होती, आणि सेकंड ऑब्जेक्टची इनिशियल वेलोसिटी 0 होती, कारण तो रेस्टवर होता. तर पूर्ण इक्वेशन काय बनेल? स्मॉल mu कॅपिटल M अपॉन U. तर इथून बनेल MU बाय M इंटू 1 बाय U. तर या प्रोसेसमध्ये हा U कॅन्सल आउट होईल आणि फायनली बनेल स्मॉल m इंटू कॅपिटल अपॉन कॅपिटल U. तर कोलिजनचे क्वेश्चन्स अशा टाईपचे असतात. मी तुम्हाला मागे घेतलेत, कायनेटिक एनर्जीचा लॉस किती होईल, हा एक दर वेळेस विचारला जाणारा क्वेश्चन आहे, तो माहिती असावा. नेक्स्ट अजून एक ट्राय करा. बघा, देर इज अ हेड ऑन इलास्टिक कोलिजन. आता पुढचा क्वेश्चन काय म्हणतो? इलास्टिक हेड ऑन कोलिजन. हेड ऑन कोलिजनची काय डेफिनेशन होती? कोलिजन अलॉंग अ स्ट्रेट लाईन. ठीक आहे, ही डेफिनेशन आहे. आता आपल्याला शब्दावरून कळते, हेड ऑनचा अर्थ समोरासमोर होणारी टक्कर. पण इथे हेड ऑनचा फिजिक्स मधला मिनिंग काय असतो? स्ट्रेट लाईनच्या अलॉंग. दोघांचा लाईन ऑफ ऍक्शन सेम आहे. कोलिजन, द टू पार्टिकल्स मुव्हिंग इन द सेम डायरेक्शन. हे दोन्ही पार्टिकल्स आहेत, मुव्हिंग इन सेम डायरेक्शन. आता बघा, पहिल्याची जी स्पीड आहे U1 5 मीटर पर सेकंड आहे. दुसऱ्याची इनिशियल व्हेलॉसिटी 3 मीटर पर सेकंड आहे. हे झालं बिफोर कोलिजन. हा, क्वेश्चन पूर्ण नीट समजून घ्या. तर आफ्टर कोलिजन काय होतं? आफ्टर कोलिजन द velocity of the first particle becomes 4 meter per second, V1, in the same direction. इन द सेम डायरेक्शन म्हणजे याची डायरेक्शन चेंज होत नाही. सिंपल आहे. तर सेकंड ऑब्जेक्टची फायनल व्हेलॉसिटी काय राहील विथ डायरेक्शन? विथ डायरेक्शन हे सांगायचं आहे. सेम डायरेक्शन. एक मिनिट हा, या क्वेश्चन मध्ये ना मास बद्दल ठीक आहे, काही दिलं नाही तर मास सेम चालूनच करा, येऊन जाईल आन्सर. पहा, याचं जे आन्सर आहे ते 6 मीटर पर सेकंड आहे, आणि दुसरा प्रश्न विथ डायरेक्शन पण आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा हेड ऑन कोलिजन इलास्टिक, तेव्हा डायरेक्शन चेंज होत नाही, पहिला मुद्दा. दुसरा, तुम्ही मॅथमॅटिकली चेक करा, प्लस मायनस ऑटोमॅटिक सांगते काय बदल होत आहे. ज्याला असं कॉन्सेप्च्युअली नाही लक्षात आलं की कोलिजन झाल्यावर नेमकं काय काय होईल, तर त्यांनी काय करायचं, मॅथमॅटिकली चेक करायचं फॉर्म्युले घेऊन. आपोआप जे साईन येईल ते तुम्हाला आन्सर देईल. जसं आपण लाईट चॅप्टर मध्ये बघा, मिरर फॉर्म्युला, लेन्स फॉर्म्युला वापरत होतो, आणि तिथे सायन्स लावत होतो. ऑब्जेक्ट कुठे ठेवलेला आहे, इन्फिनिटीवर, बिटवीन फोकस वगैरे, हे की नाही तसं. आता या क्वेश्चन मध्ये तुम्ही एक काम करा, इलास्टिक कोलिजन आहे, सगळ्यात मेन गोष्ट तर हीच आहे. आपल्याला माहिती आहे याच्या सोल्युशन मध्ये इलास्टिक कोलिजन मध्ये कन्झर्वेशन वगैरे काहीच लावायची गरज नाही. या क्वेश्चनला मास बद्दल कुठेही कमेंट नाही, तर कन्झर्वेशन घेऊन काय उपयोगच नाही. कारण कन्झर्वेशन ऑफ मास करण्यासाठी MV MU पाहिजे आपल्याकडे. इथे एम बद्दल काय कमेंट नाही, तर ठीक आहे, दोघांचा मास सेम म्हणून चला. तर या केसमध्ये तुम्ही कोलिजनला काय लावा, मासेस काही का असे ना, आपण इथे एक कॉन्सेप्ट लावू शकतो कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशनचा. तर तो असेल V2 मायनस V1 अपॉन U1 मायनस U2. आताच यूज केलाय आपण. इलास्टिक कोलिजन मध्ये आपल्याला माहिती आहे E ची व्हॅल्यू 1 असते.
त्याच्यावरून इक्वेशन काय बनतं, V2 मायनस V1 इज इक्वल टू U1 मायनस U2. हा बन झाला ना, ते दोन इक्वल झाले, संपलं. आपल्याला विचारलेले V2 सांगा, V1 4 आहे, म्हणजे कुठं ऑपोजिट नाही आहे याच्यामध्ये. ठीक. U1 इनिशियल वेलोसिटी 5 आहे आणि इथे याची इनिशियल वेलोसिटी 3 होती. तर V2 मायनस 4 बनतो 2 आणि इकडे जाऊन हा बनतो 6. तर ह्याला ऍक्च्युली ना तुम्ही कन्झर्वेशन वगैरे काहीच न लावताही सॉल्व्ह करू शकता. मास बद्दल काही दिलेलं नाही. व्हरायटी असतात क्वेश्चन्स मध्ये. मला मोस्ट ऑफ द क्वेश्चन तर ईचेच विचारले जातात कोलिजन मध्ये, ते हे माहीत असलं पाहिजे. हा हा एक चांगला क्वेश्चन आहे, सोपाच आहे. जस्ट थिंकिंग. पहा, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो पहा. 3 आयडेंटिकल मेटल बॉल्स. आयडेंटिकलचा अर्थ याचे सगळे डायमेन्शन सेम, मास, डेन्सिटी, एव्हरीथिंग, व्हॉल्यूम, जे काय असेल ते सेम. ईच ऑफ रेडियस आर, प्रत्येकाची रेडियस सेम आहे आर. आर प्लेस सच दॅट अन इक्विलॅटरल ट्रायंगल इज फॉर्म. त्याला काय इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, तिघांच्या साइड सेम, हे 3 आयडेंटिकल मासेस मेटल बॉल्स असे आपण इथे ठेवलेले आहेत. ठीक. वेन सेंटर ऑफ 3 बॉल्स आर जॉईंट, ठीक आहे जोडले, द सेंटर ऑफ मास ऑफ द सिस्टीम इज लोकेटेड ॲट. आता ऍक्च्युली आयडेंटिकल आहे वगैरे, ह्याला तर तुम्ही सॉल्व्ह करण्याची गरज नाही. त्याचा सेंटर ऑफ मास कुठे येऊ शकतो, सेंटर मध्ये येऊ शकतो. बर, इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये हा जो सेंटर असतो त्याला काय म्हणतात? व्हेरी गुड, सेंट्रॉइड म्हणतात. तर इक्विलॅटरल ट्रायंगलची एक खासियत आहे, त्याचे परपेंडिक्युलर बायसेक्टर्स, अल्टिट्यूड्स आणि मेडियन्स तिन्ही सेम असतात. ठीक आहे. तर ऑप्शन वाईजच चालायचं. कधी कधी ते तुम्हाला सेंट्रॉइड म्हणून देतील, कधी कधी त्याला ते अल्टिट्यूडचा कोएफिशियंट म्हणजे इन सेंटर म्हणून देतील, कधी कधी ऑर्थो सेंटर म्हणून देतील. कॉर्डिनेट जॉमेट्री मध्ये आहे आपल्याला मॅथ्स मध्ये पूर्ण इन सेंटर, ऑर्थो सेंटर. आता याला सॉल्व्ह करण्याची काय मेथड असणार आहे? सेंटर ऑफ मास काढायचा तिघांचा, आयडेंटिकल आहेत तर ऑब्व्हियसली तिघांमध्ये काय होणार, मास तर सेम येणार. तर सोल्युशन मध्ये तुम्ही काय करू शकता, सेंटर ऑफ मास इथे जो काही आहे त्याचा तुम्ही एक एक्स कॉर्डिनेट काढा, एक वाय कॉर्डिनेट काढा. तर ऑब्व्हियसली इथे एक्स कॉर्डिनेटचा सेंटर ऑफ मास एम कॉमन आउट करा तिघांचा, फक्त तिघांचे एक्स कॉर्डिनेट डिफरंट आहेत आणि खाली ऑब्व्हियसली इथं 3m येणार. फर्स्ट क्वेश्चन केला होता आपण असा, इथून गेलो. तुम्ही ज्यांनी ज्यांनी स्टेट बोर्डचं 10th स्टँडर्ड केलेलं आहे त्यांना हा फॉर्म्युला माहिती आहे. कशाचा फॉर्म्युला आहे? सेंट्रॉइड फॉर्म्युला होता. ठीक आहे. एक मिड पॉइंट फॉर्म्युला, सेंट्रॉइड फॉर्म्युला, सेक्शन फॉर्म्युला, डिस्टन्स फॉर्म्युला 4 शिकलो होतो आपण. आणि एक स्लोप ऑफ लाईनचा कॉन्सेप्ट होता, टॅन थिटा y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. सेम तुम्ही याल इथे, यांचा y कॉर्डिनेट घ्या सेंटर ऑफ मासचा, y1 प्लस y2 प्लस y3. आयडेंटिकल आहेत म्हणून आपण मास कॉमन आउट केलेले, असे आपल्याला डायरेक्ट अधिकार नाहीत हे करण्याचे. आता या फॉर्म्युल्याने कळतं की हे रिप्रेझेंट करतात सेंट्रॉइडला. तर ऑप्शन वाईज आपण ह्याला म्हणू शकतो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ मीडियन्स. ठीक आहे. तर हे मीडियनचा इंटरसेक्शन पॉइंट आहे, त्यालाच आपण सेंट्रॉइड म्हणतो. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ मीडियन्स. ओके, आलं लक्षात? बरं, एक कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे, त्याला कुठला न्यूमेरिकल म्हणून सॉल्व्ह नाही करायचा. विचार करा. इन केस ऑफ सिस्टीम्स ऑफ टू पार्टिकल्स ऑफ डिफरंट मासेस, इथं मास आयडेंटिकल होते हा, तर डायरेक्ट आन्सर नाही देता येत.
मासेस काही असो, त्यांचा सेंटर ऑफ मास कुठं असतो? ऑप्शन ए, ॲट द मिड पॉइंट ऑफ लाईन जॉईनिंग द टू पार्टिकल्स. नेक्स्ट, ऑन द line joining the two particles. Third, at one end of the line joining the two particles, on the line perpendicular to the line joining the particles. आता हे सगळं कशावर डिपेंड आहे? मासेसवर. मास कसे दिले याच्यावर डिपेंड आहे. आता आपल्याकडे जनरलाइज केलेले की मासेस डिफरंट आहेत, तर सेंटर ऑफ मास कुठं असतो? आता कोणाच्या जवळ आहे हे नाही सांगता येत आपल्याला. जो हेवियर मास आहे त्याच्याकडे आपला सेंटर ऑफ मास इन्क्लाइंड होत असतो, झुकत असतो. ही आपण केस मागे पाहिलेली आहे. आठवतं ना, एक लिनियरचा डिस्टन्स काढत होतो आपण. एक्स डिस्टन्सवर एक पॉईंट घ्यायचा आणि टोटल लेंथ मधून त्याला मायनस करायचा आणि सेंटर ऑफ मासचा फॉर्म्युला लावायचा. त्याही पेक्षा इथं सोपा काय विचार ठेवा, दोन जर डिफरंट मासेस असतील तर सेंटर ऑफ मासची पोझिशन कुठे का असे ना, पण तो त्या दोघांच्या लाईनवर असतो. लाईन सोडून तो जात नाही. असं होऊ शकतं की या केसमध्ये तुम्ही असं समजा की ही ती लाईन आहे आणि इथे मासेस वेगवेगळे आहेत. इथे तुम्ही M1 घेतला, इथे M2 घेतला आणि M1 इज नॉट इक्वल टू M2, तर या केसमध्ये आपण काय म्हणू शकतो? सेंटर ऑफ मास कुठे राहू शकतो? तो आयदर इथे राहू शकतो, इथे राहू शकतो. मासवर डिपेंड आहे. बरं, इथे कुठे का राहीना? एवढं तर या लाईनवरच राहील. त्याचा आन्सर तुम्ही लक्षात ठेवायचं नेहमीसाठी, लाईन जॉईनिंग द टू पार्टिकल्स. आता हे असं नाही म्हणू शकत की इथे कन्फ्युजन क्रिएट करणार थर्ड ऑप्शन आहे, ॲट वन एंड ऑफ द लाईन जॉईनिंग द टू पार्टिकल्स. पण हे ऍक्च्युली कन्फ्युज नाही करत. वन एंड म्हणतोय, एंड म्हणजे एका मासवरच, म्हणजे आयदर इथे किंवा इथेच, इथे किंवा इथेच, तर असं नाहीये. मासवरच कधी सेंटर ऑफ मास नाही जाऊ शकत. तो फक्त कुठं असतो? पॉइंट मास. एकच सिंगल मास असेल तरच असेल ना, अदरवाईज दोन मासला जर एक लाईन जोडते तर सेंटर ऑफ मास इथंच कुठंतरी असणार. असे कॉन्सेप्च्युअली क्वेश्चन्स असतात ज्याच्यामध्ये तुम्हाला जास्त विचार नाही करायचा. थेरी माहिती, काम संपलं. चला, आता आपण याचे काही बेसिक्स क्वेश्चन्स केले आज सेंटर ऑफ मास आणि कोलिजनचे. उद्या मी तुम्हाला याचे JEE मेन्स 2025 चे लेटेस्ट क्वेश्चन दाखवतो कसे आलेले आहेत. आत्ता लेटेस्ट आलेले करू, त्याची थिंकिंग चांगली आहे, फिगर्स आहेत, त्याची आपण इथं स्लाइड तयार करून ठेवू म्हणजे आपला वेळ वाचेल. तर एकदा रिवाइज करून या परत सेंटर ऑफ मासला आणि कोलिजनला, कारण याच्यावर आपण आता बरेच दिवस झालं काम करतोय. आफ्टर धिस आपल्याला रोटेशन स्टार्ट करायचे डीपमध्ये. रोटेशन झालं की मग आपण स्टार्ट करणार आहोत फ्लुइड मेकॅनिक्स. आता एक सॉलिडचा चॅप्टर सोपा असतो याच्यातलं, हुक्स लॉ, स्ट्रेस स्ट्रेन, ठीक आहे, इलास्टिसिटी, तो एक आहे, प्लास्टिसिटी आणि इलास्टिसिटी. आणि मेन चॅप्टर आहे KTG आणि थर्मो. तर आता जानेवारी मंथ आहे, आपण ठरवल्याप्रमाणे आपला 10 ते 12 फेब्रुवारीपर्यंत फिजिक्स चालेल, ठीक आहे. आणि मॅथ्स आपलं संपेल काही दिवसात, कारण आता आपलं मॅथ्समध्ये बायनॉमियल चालू आहे. तुमचं बायनॉमियल झालं, आता ते चालू आहे आपलं. त्याच्यानंतर PNC होईल, ठीक आहे. PNC नंतर तसं पाहिलं तर PNC नंतर 11वीचं मॅथ्स संपतं, JEEचं लास्ट चॅप्टर असतो. तर आपण PNC घेऊ आणि 1-2 चॅप्टर थोडेसे रिवाईज करू परत, मग 12वी स्टार्ट करू. तर जास्त वेळ नाही लागणार. आज किती तारीख आहे? 16. तुम्ही धरून चला या 31 जानेवारीपर्यंत आपलं PNC पण होऊन जाते. म्हणजे आपण फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकमध्ये 12th स्टँडर्ड स्टार्ट करू शकतो. फेब्रुवारी स्टार्ट होईल, सप्टेंबरमध्ये एंड होईल आपलं पूर्ण. आपला ठरलेला सिलेबस असतो, सप्टेंबरमध्ये संपतो. आणि तुम्ही स्वतः पहा, आता आपण या लेक्चरमध्ये खूप सारे PYQs घेतो. हे जास्त महत्त्वाचे असतात प्रत्येक ह्याच्यात. म्हणजे मी खूप सारे क्वेश्चन्स घेतो, त्याच्यातून आयडियाज येतात. पण क्वेश्चनवरच जास्त काम करायचं. थेरी चालत राहते. आपल्याला पुढं अजून रिसर्च PhD करायला चान्स आहे फ्युचरमध्ये, तेव्हा थेरी किती करा कमी पडते. आता थेरीपेक्षा क्वेश्चन अप्रोचिंग शिकून घ्या.